नेक्स्ट क्वेश्चन कितीचा आहे? क्वेश्चन 14. ठीक है, अगला सवाल 14. Show that RMS velocity of oxygen molecule is √2 times that of sulfur dioxide molecule at standard temperature pressure HTP. टेम्परेचर काय असतं? 273, प्रेशर 180. ठीक आहे, तर विचारलं काय? आरएमएस व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनची आरएमएस व्हेलॉसिटी म्हणजे VRMS ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू √2 टाइम्स VRMS ऑफ सल्फर. कोणाची? सल्फर डायऑक्साईडची. ऑक्सिजनची जी आहे ती काय ते √2 टाइम्स दॅट ऑफ सल्फर डायऑक्साइड मॉलिक्यूल ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. ठीक आहे, समजलाय क्वेश्चन? VRMS चा फॉर्म्युला काय रे? VRMS इज √3RT/m0. ठीक आहे, जर ऑक्सिजन मॉलिक्यूल साठी लिहूयात, O2 साठी, ठीक आहे, आर तर सेम राहणार आहे, टेम्परेचर तर सेम राहणार आहे, फक्त काय बदलणार आहे? MO बदलणार आहे, मॉलिक्युलर मास बदलणार आहे. ठीक आहे, O2 साठी लिहायचं पोसे. मग VRMS फॉर सल्फर डायऑक्साइड काय येईल? √3RT/mSO2 मॉलिक्युलर मास फॉर सोडियम डायऑक्साइड. बरोबर का? आता दोघांचा मॉलिक्युलर मास माहिती आहे का? ऑक्सिजनचं किती आहे? 32. बरोबर, ऑक्सिजनचं O2 ना, बरोबर, 16 + 16 32. आणि सल्फर डायऑक्साइडचं किती येतं? सल्फर डायऑक्साइड याचा अर्थ सल्फरचं मोलार मास प्लस ऑक्सिजनचं किती येतं? 32. सल्फरचं किती येतं? सल्फरचं असतं 32. सल्फरचा मॉलिक्युलर नंबर 16 येतो आणि त्याचा मास जे येतो ते येतं 32. म्हणजे टोटल किती येणार आहे ते? 64. ठीक आहे, मॉलिक्युलर मास. सल्फरचं किती आहे? सल्फरचं आहे 32 आणि डायऑक्साइड म्हणजेच O2. O2चं किती आहे परत? 32. म्हणजे SO2चा मास किती झालं? 64. ऑक्सिजनचं किती आहे एकट्याचं? 32. ठीक आहे, मग याचं जर डिव्हिजन घेतलं तर काय येईल बरं? VRMS फॉर O2 अपॉन VRMS फॉर SO2 इज इक्वल टू काय येईल? √m/SO2 अपॉन m/O2. बरोबर आहे? बरोबर आहे का? उलट केलं ना आता ते. का उलट झालं? कारण इन्व्हर्स प्रपोर्शन आहे दोघांमध्ये. O2च्या पुढे O2 जो आहे त्याचा जो मोलार मास येतो तो कुठे येतो? खाली येतो. ठीक आहे, म्हणजेच काय मिळेल? √, सल्फरचं मॉलिक्युलर मास किती आहे? 64 अपॉन 32. किती आलं ते? 2. म्हणजेच काय? √2 राहिलं. बरोबर, V फॉर O2 इज इक्वल टू, हा आता मल्टिप्लिकेशनला जाईल. ठीक आहे, म्हणजेच काय मिळेल? √2 V फॉर SO2. आलं का स्टेटमेंट? आलं का? हे प्रूफ करायचं होतं ना. VRMS फॉर O2 इज √2 टाइम्स इंटू VRMS फॉर सल्फर डायऑक्साइड. आलं का? पुढचा क्वेश्चन त्याच्या खालताच 15th क्वेश्चन. काय विचारलेलं आहे? 15th क्वेश्चन मध्ये पहा. ॲट what temperature will oxygen molecules have same RMS speed? RMS speed सेम असेल कोणत्या टेम्परेचरला? ॲज हिलियम मॉलिक्युल्स ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. मोलार मास दिलेले, मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन इज 32 अँड फॉर हिलियम इज 4 रेस्पेक्टिव्हली. ठीक आहे, तर कोणत्या टेम्परेचरला ऑक्सिजनची जी आरएमएस व्हेलॉसिटी असेल ती कोणाला इक्वल असेल? हिलियमच्या आरएमएस व्हेलॉसिटीला इक्वल असेल. ठीक, क्वेश्चन किती आहे? 15 ना. क्वेश्चन 15. तर विचारलंय काय? VRMS ऑफ ऑक्सिजन हा कधी इक्वल येईल? VRMS ऑफ हिलियमला. ठीक आहे, VRMS चा फॉर्म्युला माहित पाहिजे. काय VRMS चा फॉर्म्युला? √3RT/m0. ठीक आहे, आता हे जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर सपोज O2 ला लिहूयात आपण. O2 ला मोलार मास कोणाचा येईल? O2चं. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू काय येईल? √3RT फॉर हिलियम अपॉन MO2. बरोबर का? काय फाइंड करायचं आहे तुम्हाला? टेम्परेचर फाइंड करायचं आहे O2 साठी. ठीक आहे, आणि हिलियमचं जे टेम्परेचर आहे ते काय? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर आहे म्हटल्यानंतर हिलियमचं टेम्परेचर काय येणार? 273 येणार आहे. ठीक आहे, ॲट वॉट टेम्परेचर? क्वेश्चन परत वाचते पहा. ॲट वॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मॉलिक्यूल हॅव सेम RMS स्पीड ॲज हिलियम मॉलिक्युल्स ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. म्हणजे हिलियम कोणत्या प्रेशरला आहे? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला आहे. याचा अर्थ हिलियमचा जो टेम्परेचर आहे तो किती आहे? 273 आहे. ठीक आहे, मग काय काय कॅन्सल आउट होतं ते कॅन्सल आउट करा. दोन्ही साईडला स्क्वेअर घ्या, स्क्वेअर रूट निघून जाईल, 3 कॅन्सल आउट होईल,
आर कॅन्सल आउट होईल, 3R गेला, स्क्वेअर रूट गेला, म्हणजे राहील काय टेम्परेचर O2 इज इक्वल टू हा M0 जर तिकडे गेला किंवा इथेच राहू द्या आत्ता, MO2 विल बी टेम्परेचर फॉर हिलियम आणि मोलार मास फॉर मॉलिक्युलर मास फॉर हिलियम. काय फाइंड करायचं आहे, टेम्परेचर ऑफ O2. O2चं टेम्परेचर फाइंड करायचं आहे. ठीक आहे, O2चं टेम्परेचर हे कळालं का आपण हे इक्वल का घेतलं, कारण तुम्हाला विचारले की कोणत्या टेम्परेचरला यांचं जे RMS व्हेलॉसिटी आहे ती इक्वल आहे. ठीक आहे, म्हणजे ती इक्वल आहेच, त्यावेळीचं टेम्परेचर फाइंड करायचं याचं O2चं. ठीक आहे, मग O2चं टेम्परेचर इज इक्वल टू काय येईल, हा इकडे जाईल आणि काय होईल टेम्परेचर ऑफ हिलियम अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ हिलियम इंटू मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन. टेम्परेचर ऑफ हिलियम काय 273, मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन काय 32 आणि हिलियमचं काय, हिलियमचं 4. मग 4 डिवाइड बाय 32 किती येईल बरं, होतं का डिवाइड, नाही होत ना, नाही होत, 2 नी करा, 2 2 जा 4, 2 1 जा आणि 2 6 जा, होतोय रे 4 ने पण, 4 8 जा, सांगा ना मग, 4 8 जा आणि 8 इंटू 273 किती होतात, 8 इंटू 273 बघा किती येतात 2184 केल्विन, 2184 केल्विन. म्हणजे ज्यावेळी टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन हे 2184 केल्विन असेल त्यावेळी VRMS फॉर ऑक्सिजन इक्वल येईल VRMS ऑफ हिलियम. ठीक आहे, ज्यावेळी टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन किती असेल 2184 केल्विन. समजलंय का, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, त्याच्यानंतरचाच 16th क्वेश्चन. 16th क्वेश्चन काय पहा 16th क्वेश्चन. कंपेअर द RMS स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स ॲट 127 डिग्री सेल्सिअस with RMS speed of oxygen molecule at 27 degree Celsius, given that molecular mass of hydrogen and oxygen are 2 and 32 respectively. RMS स्पीड कंपेअर करायची, याचा अर्थ त्यांचा रेशो फाइंड करायचा आहे. ज्यावेळी तुम्हाला कंपॅरिझन विचारलं जाईल त्यावेळी काय फाइंड करायचं असतं, रेशो फाइंड करायचा असतो. तर VRMSचा फॉर्म्युला माहिती आहे, सारखं तोच येतोय. कितवा क्वेश्चन आहे 16th ना, ठीक. क्वेश्चन नंबर काय 16. ठीक आहे, क्वेश्चन 16 कंपेअर करायचं आहे, कोणाला कंपेअर करायचं आहे, कंपेअर RMS वेलॉसिटी ऑफ, कोणाची RMS वेलॉसिटी ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचीच कंपेअर करायची आहे बट वेगवेगळ्या टेम्परेचरला करायची ना, नाही. आणि दुसरी कोणाची आहे ऑक्सिजनची, VRMS ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, तर तुम्हाला याचं टेम्परेचर गिवन आहे किती 127 डिग्री सेल्सिअस, त्याला केल्विनमध्ये करा किती येईल +273 केलं जातं. ठीक आहे, मग टेम्परेचर याच्यासाठी काय, टेम्परेचर 127 डिग्री सेल्सिअस, त्याला जर केल्विनमध्ये केलं तर 127 + 273 किती होतं ते 400. ठीक आहे, फॉर हायड्रोजनचं झालं आहे, फॉर हायड्रोजनचं. आणि हे ऑक्सिजनसाठी, ऑक्सिजनचं टेम्परेचर किती आहे 27 डिग्री सेल्सिअस, त्यालाच जर केल्विनमध्ये केलं तर 27 + 273 म्हणजेच काय आलं 300 केल्विन आलं. ठीक आहे, इथे मोलार मास पण, मॉलिक्युलर मास पण दिलेले, मॉलिक्युलर मास फॉर H2 किती येते 2, बरोबर ना, मॉलिक्युलर मास फॉर हायड्रोजन आणि मॉलिक्युलर मास फॉर ऑक्सिजन किती आहे 32. ठीक आहे, याची मग VRMS काय येईल बरं, VRMS ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू काय येईल √3RT अपॉन M0, बरोबर. हे कशासाठी आहे हायड्रोजनसाठी आहे. ठीक आहे, H2. ठीक आहे, मग काय लिहू शकता याला √3RT इंटू टेम्परेचर काय आहे, टेम्परेचर 400 अपॉन 2. ठीक आहे, हे असंच राहू दे. ठीक आहे, कंपेअर करायचं आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात डिव्हिजन घ्यायचं आहे. ठीक आहे, VRMS ऑक्सिजनचं काय येईल √3R, टेम्परेचर काय 3RT अपॉन MO2 म्हणजेच काय √3R इंटू 300 अपॉन 32. ठीक आहे, मग आता कंपेअर करायचं आहे म्हटल्यानंतर रेशो घ्या दोघांचा. ठीक आहे, डिवाइड करा मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा. तर डिव्हिजन कशाचं करणार, VRMS फॉर पहिलं ऑक्सिजन, नाही हायड्रोजनचं घ्या पहिलं, हायड्रोजन अपॉन VRMS ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, ज्यावेळी डिव्हिजन घ्याल सगळं स्क्वेअर रूट अंडर जाणार आहे. VRMS फॉर हायड्रोजन, हायड्रोजनचं VRMS किती आहे 3RT टी किती आहे 400 अपॉन 2 अपॉन 3R 300 अपॉन 32. 3R जाईल, बरोबर.
याला वरती घ्या, ठीक आहे. याला वरती घेतल्यानंतर हे काय होईल उलटं, म्हणजे काय लिहू शकता स्क्वेअर रूट ऑफ 400/2 इंटू 32/300. 0 0 गेला, 0 0 गेला, ठीक आहे. 2 1 जा, 2 किती जा 16 जा, 16 4 जा 64, बरोबर. 16 4 जा 64 ना, 16 4 जा 64 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ काय आलं 64. आणि 64चा स्क्वेअर रूट काय येतो रे 64चा 8. कुठं 3 राहिला, अरे हा 3 राहिला ना, 64/3 येणार म्हणजे खालचं 3 राहतोय ना. कुठला क्वेश्चन चाललाय रे 16 ना, नाही बरोबर आहे, ठीक आहे बरोबर येते. तर ते काय येणार आहे 64 आणि खालचा 3 राहतो 64/3. 64/3 रूटच्या बाहेर आलं तर किती आलं 4/√3 आलं, सॉरी 8/√3 आलं, ठीक आहे. म्हणजेच काय आलं 64 रूटच्या बाहेर आलं ना, ठीक आहे. म्हणजे VRMS फॉर H2, V फॉर H2 अपॉन V फॉर O2 यांचा रेशो काय आला 8/√3. 8/√3, ठीक.